नमस्कार. नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन किंवा टिफिनचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे हे मसाले घावणे बनवून बघा. अतिशय चविष्ट असे हे घावणे तयार होतात. बनवायला एकदम सोपे आणि खायला एकदम अतिशय चविष्ट असे हे घावणे तयार होतात. तर आज आपण इथे गव्हाच्या पिठाचे मसाला घावणे बनवणार आहोत आणि त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. तर इथे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, इथे मी तिखट मिरची वापरलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. अर्धा चमचा इथे आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण वाटून घेणार आहोत. तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला छान बारीक करून झालेला आहे. मोठ्या बाउलमध्ये आपण 2 वाटी इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. इथे फक्त आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत, 2 वाटी गव्हाचं पीठ. त्यानंतर आपण मिरची, लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेलं आहे, ते वाटण आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अगदी झटपट तयार होतात आणि छान जाळीदार असे हे मसाला घावणे तयार होतात. तर इथे आपण लाल मिरचीचे तुकड्यांचा वापर केलेला आहे, बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे आपण इनो, खायचा सोडा किंवा दह्याचा किंवा लिंबाच्या रसाचा वापर न करता अगदी जाळीदार असे मऊ लुसलुशीत असे हे घावणे तयार करणार आहोत. चिमूटभर हळद. सर्व मसाले आपण पिठामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता पिठामध्ये मसाले मिक्स करून झालेले आहेत. तर इथे आपण आता थोडं पाण्याचा वापर करून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. तर पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. थोडं पाण्याचा वापर करून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये जसं पाणी लागेल तसं आपण थोडं पाण्याचा वापर करून पीठ सैलसर असं भिजवून घेणार आहोत. पिठाच्या इथे आपण सर्व गाठी मोडून घेणार आहोत. जसं पाणी लागेल तसं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. तर पिठामध्ये एकदम पाण्याचा वापर न करता थोडं पाण्याचा वापर करून पीठ सैलसर असं भिजवून घेणार आहोत. तर इथे पीठ साधारण घट्ट वाटत आहे, त्याच्यामुळे आपण इथे आणखीन 1 वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण पिठामध्ये पाणी जसं लागेल तसं आपण थोडं वापरणार आहोत, म्हणजे पिठाच्या गाठी व्यवस्थित अशा मोडल्या जातील. तर इथे आपण साधारण ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने इथे आपण साधारण 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तर आता पाण्यामध्ये व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घेणार आहोत, पूर्णपणे गाठी मोडून घेणार आहोत. इथे आता पिठाच्या गाठी मोडून झाल्यानंतर साधारण 1 मिनिटभर आपण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे छान जाळी पडते आणि घावणे छान तयार होतात. तर 1 मिनिटभर आपण अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि एकाच दिशेने अशा पद्धतीने आपण हे पीठ आहे ते फिरवून घेणार आहोत. तर इथे पीठ साधारण घट्ट वाटत आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं आणखीन पाण्याचा वापर करणार आहोत. पिठामध्ये जसं पाणी लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथे आपण थोडं पाण्याचा वापर करून पीठ सैलसर असं भिजवून झालेलं आहे आणि 1 मिनिटभर आपण हे पीठ आता व्यवस्थित असं आपण एकाच दिशेने ढवळून घेणार आहोत, म्हणजे छान जाळीदार असे हे घावणे तयार होतात. कारण आपण इथे या पिठामध्ये इनो किंवा खायचा सोड्याचा वापर न करता हे आपण फक्त गव्हाच्या पिठाचे हे घावणे बनवणार आहोत. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता हे घावण्याचं पीठ छान भिजवून झालेलं आहे आणि आता आपण चटणी बनवून घेणार आहोत. चटणी बनवून होईपर्यंत आपण हे पीठ बाजूला ठेवून देणार आहोत. त्याच्या छोट्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. थोडंसं पाण्याचा वापर करून चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. हे मसाला घावणे तुम्ही चहाबरोबर किंवा रस्सा भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर इथे चटणी बारीक अशी वाटून झालेली आहे. जर आवडत असल्यास तुम्ही चटणीला फोडणी देऊ शकता. आता घावणे करण्यापूर्वी आपण पीठ एकदा ढवळून घेणार आहोत, म्हणजे छान जाळीदार असे घावणे तयार होतात. खायचा सोडा किंवा इनोचा वापर न करता अगदी जाळीदार असे हे घावणे तयार होतात. पीठ छान आपण ढवळून झालेलं आहे आणि आता आपण घावणे करायला घेणार आहोत. फ्राय पॅनला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे घावणे तयार करून घेणार आहोत. तर इथे आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे घावणे बनवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका, स्लो गॅसवरच आपल्याला हे घावणे बनवून घ्यायचे आहेत.
तर इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे। वरून घावणा कोरडा होत आल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता वरून कोरडा झालेला आहे। तर इथे एक बाजू छान अशी खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत। छान असा जाळीदार असा घावणा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व घावणे बनवून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता आपण खायच्या सोड्याचा इनोचा वापर न करता सुद्धा आपण छान असे घावणे जाळीदार तयार झालेले आहेत। नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मसाले घावणे बनवून बघा। अतिशय चविष्ट असे हे घावणे तयार होतात। तर दोन्ही बाजूने छान खरपूस असा घावणा भाजून झालेला आहे आणि आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे आपण दुसरे घावणे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत। तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण मिश्रण पसरवून घेतलेलं आहे। एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत। तर इथे आता एक बाजू छान खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत। छान असा खरपूस अशी भाजून झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व घावणे बनवून घेणार आहोत। हे पीठ व्यवस्थित असं जर 1-2 मिनिटभर ढवळून घेतलं तर नक्कीच अशा पद्धतीने जाळी सुटते। तर पीठ व्यवस्थित असं मिश्रण आपलं मिक्स करून झाल्यानंतर 1 मिनिटभर पीठ व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, म्हणजे छान जाळीदार असे घावणे तयार होतात। तर इथे सर्व घावणे बनवून झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे तर सर्व घावणे आपण डिशमध्ये काढून झालेले आहेत आणि आता इथे पाहू शकता छान असे मऊ लुसलुशीत असे घावणे तयार झालेले आहेत। इथे मस्त असे मसाले घावणे तयार झालेले आहेत। त्याच्याबरोबर आपण इथे चटणी बनवलेली आहे। तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मसाला घावणे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।